नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर सारिका भंडारे, नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय नांदेड. विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कोरोनाच्या या संकट काळामध्ये आपल्याला काही दिवस अशाच पद्धतीने घरामध्ये राहून शिक्षण घ्यावं लागेल. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला वेगवश्ता हा पाठ शिकवणार आहे. या वैचारिक पाठाचे लेखक प्राचार्य शिवाजीराव भोसले आहेत. त्यांचा जन्म 1927 आहे, त्यांचा मृत्यू 2010 आहे. आणि हा जो पाठ आहे तो जागर खंड 2 मधून घेतलेला आहे. शिवाजीराव भोसले हे व्यासंगी लेखक आहेत, नामवंत वक्ते आहेत, सुप्रसिद्ध विचारवंत आहेत. देशात आणि विदेशामध्ये त्यांनी अनेक व्याख्यानमाला गाजवलेल्या आहेत. पुणे येथील वसंत व्याख्यानमालेत तर त्यांनी सलग 28 वर्ष व्याख्यान दिलेलं आहे. त्यांचे अनेक ग्रंथ प्रकाशित आहेत. कथा वक्तृत्वाची, जागर खंड 1 व 2, जीवनवेध, दीपस्तंभ, देशोदेशीचे दार्शनिक, यक्षप्रश्न, मुक्तिगाथा महामानवाची, हितगोष्टी, हे सर्व त्यांचे ग्रंथ आहेत. औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ते कुलगुरू सुद्धा राहिलेले आहेत. कोल्हापूरचा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार, फलटणचा मालोजी राजे पुरस्कार, या पुरस्कारांनी त्यांना गौरवान्वित करण्यात आलेले आहे. वेगवश्ता या पाठाची मध्यवर्ती कल्पना काय आहे? तर जी माणसे वेगाच्या अतिआहारी जातात, तर अशा माणसांना लेखकाने विकृत म्हटलेलं आहे. वेळ श्रम वाचवण्यासाठी वाहन हे साधन आहे, ते आवश्यकच आहे. पण केवळ आपला मोठेपणा मिरवण्यासाठी किंवा त्याने 50,000ची गाडी घेतली म्हणून मी 1 लाखाची गाडी घेईल आणि त्यासाठी माझी ऐपत असो किंवा नसो, मला कर्ज काढावं लागलं तरी चालेल, ही जी मानसिक स्थिती आहे, हा जो मानसिक आजार आहे, त्या मानसिक स्थितीवरती त्यांनी बोट ठेवलेला आहे. प्रत्येक गोष्ट ही दूरच असते, प्रत्येक ठिकाणी आपल्याला पोहोचायचंच असतं आणि मग हे सगळं आपल्याला वेळेवरती साध्य करण्यासाठी वेगाने गाडी चालवावी लागते. थोडाफार वेग, मर्यादित वेग ठीक आहे, पण जास्तीचा वेग जो आहे तो तुमचा घात घडवू शकतो. आणि वेगाने गाडी चालवून तुम्ही तुमची कामं आटपून जो उरलेला वेळ आहे तो सुद्धा काय करत असता, तर गाडी चालवण्यातच घालवत असता. मग याचं दुःख लेखकाला इथे वाटतं, वैषम्य वाटतं. आणि सुरुवातीच्या काळात तुम्ही वाहनांवरती आरूढ होता आणि नंतर तर वाहनच तुमच्यावरती आरूढ होतात. तुम्ही त्या वाहनांच्या आहारी जाता हे तुम्हाला कळतच नाही. त्यामुळे तुमचं स्वास्थ्य, तुमचं स्वत्व जे आहे ते हिरावून घेतलं जातं. तुम्हाला अनेक शारीरिक आणि मानसिक व्याधी होतात आणि त्यावरतीच परखडपणे भाष्य करण्याचं काम शिवाजीराव भोसले करतात. शिवाजीराव भोसले तुम्हाला आईच्या ममत्वाने आधी समजावून सांगतात आणि नंतर चपराक सुद्धा देतात. पहा, आई अशीच करते ना, आपल्याला आधी व्यवस्थित हळूवार समजावून सांगते, पण तुम्ही ऐकत नसाल तर चांगला हात दाखवते आणि तुम्हाला योग्य मार्गाला लावत असते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लहानपणापासूनच जो अभ्यासक्रम नियोजित करण्यात आलेला असतो तो तुमच्या जीवनाला एक दिशा देत असतो. तुम्हाला संस्कारित करण्याचं काम हा अभ्यासक्रम करत असतो. कुंभार ज्याप्रमाणे त्या मातीच्या गोळ्याला घड्यामध्ये एका चांगल्या आणि नक्षीदार घड्यामध्ये परावर्तित करतो की नाही, त्या पद्धतीने तुमच्या हाडामासाच्या गोळ्याला एक चांगला सुसंस्कारित माणूस बनवण्याचं काम हा अभ्यासक्रम करत असतो. हे जे वैचारिक लेख आहेत, ह्या ज्या कविता आहेत त्या करत असतात. आणि इथे सुद्धा तुम्हाला जीवनाचा जो वेग आहे, इथे वाहनांचा वेग सांगितलेला आहे, पण आता तुम्ही या वयामध्ये तुमच्या आयुष्यातला जो वेग आहे, प्रत्येकच वेग आहे, आयुष्याचा जो वेग आहे तो संतुलित पद्धतीने ठेवाल तर काय होईल की तुमचं आयुष्य हे अतिशय सुंदर होईल. तुमची ध्येय, तुमची उद्दिष्टे तुम्हाला गाठता येतील. तुम्ही सुसंस्कारित व्हाल, हा जो मूलमंत्र आहे येथे लेखकाने तुम्हाला दिलेला आहे. इथला विषय छोटा असेल पण त्यातून
निघणारी जी व्यापकता आहे, त्यातून जी आशयाची व्यापकता आहे, जी तुम्हाला समजून घ्यायची आहे, ती खूप वैश्विक आहे बा. तुमच्या आचार विचारांवरती संस्कार करण्याचं काम हा लेख करत आहे. वेगवशता हा लेख करत आहे. या वेगवशता या वैचारिक पाठाचा नेमका आशय काय आहे तो आपण आता पाहूया. वेग हे गतीचंच रूप आहे. आपले जीवन सुद्धा स्थिती आणि गतीमध्ये विभागलेलं आहे. थांबणं ही स्थिती आहे, तर धावणे किंवा चालणे ही काय आहे, गती आहे. असं सतत आपलं जीवन चक्र फिरतच असतं. थांबणं, चालणं, धावणं हे सततच असतं पहा. आणि आपल्या विचारांना सुद्धा गती असते. ती नेमकी दिशेने जाणारी विचारांची गती केव्हा प्रगती होत असते, त्या विचारांना जेव्हा दिशा मिळत असते तेव्हा ती प्रगती होत असते. पण जर त्या विचारांना दिशा नसेल तर ती अधोगती ठरत असते. आणि म्हणून या गतीचं सुद्धा असंच आहे. तुमच्या गतीला विचारांचं अधिष्ठान नसेल तर त्या गतीला अर्थ नाही, कारण ती अधोगती म्हणजे तुम्हाला पाठीमागे नेणारी अशी ही गती असते. त्यात तुमचा फायदा नसतो, तर तुमचं नुकसानच असतं. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. रस्ते हे वाहनांनीच व्यापलेले आहे आणि हा प्रत्येकाचाच अनुभव आहे, तुमचा माझा सगळ्यांचाच अनुभव आहे. माणसे जेव्हा घरात राहतात तेव्हाच ती अल्पकाळ तरी स्थिर राहत असतात. एरवी सतत ती गतीपायीच तर अगतिक झालेली असतात. सतत धावणंच तर माहीत असतं, थांबणं कुठं माहीत असतं. घरात थोडा वेळ असाल तुम्ही तरी ते नाईलाज असतं, तुम्हाला घरात राहायचं नसतं. पण काही गरज म्हणा किंवा भीती म्हणा, आईवडिलांचा धाक म्हणा, तुम्हाला थोडा वेळ तरी घरात राहावं लागतं. पण ते तुमच्या मनात नसतं. म्हणून ते तुम्हाला आनंद देणारं नसतं. अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली म्हणजे आश्चर्य वाटते. लेखकांना प्रश्न पडतो पहा की एवढी भरारणारी, थरारणारी, धावणारी ही वाहनं कुठून आली. लेखकाला काय, आपल्याला सुद्धा प्रश्न पडतो. ही आली कोठून, आली कशी आणि आली कशासाठी, असे हे प्रश्न आहेत. पूर्वी देशोदेशीचा इतिहास घडला. लोकांनी जगप्रवासही केला. कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला ना, पण त्याने त्याचा वेग कसा ठेवला, संयमित ठेवला. पण आजच्या एवढी अवखळ वाहने कुठे दिसत नसतात. एवढ्या देशोदेशीचा इतिहास घडवणाऱ्या लोकांनी सुद्धा अशा पद्धतीची अवखळ वाहने पाहिली नाहीत, निर्माण केली नाहीत किंवा ती वापरली नाही. अवखळ हा शब्द वाहनांसाठी येथे वापरला आहे. अवखळ म्हणजे कशी, तुम्ही लहानपणी अवखळ असताना तुम्ही अगदी भाबडे असता, निष्पाप असता, त्यामुळे तुम्हाला कसलीच समज नसते. पण तुमची आईवडील अवखळ असतात का? नाही. का नसतात? कारण ती समंजस असतात, ती जबाबदार असतात आणि त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचं नेमकं ध्येय ठरलेलं असतं. तुमच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावरती असतात आणि म्हणून काय होतं की ती जबाबदारीने वागताना दिसतात आणि तुम्ही मात्र अवखळ पद्धतीने जगत असता, वागत असता. आणि ती वाहनं सुद्धा तुमच्या चालवणाऱ्यासारखीच अवखळ असतात. आता माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो. पायी चालणं आपल्याला जमतच नाही. थोडं छोटंसं काम असलं तरी आपण काय करतो, वाहनांवरतीच आरूढ होऊन ती कामं करत असतो. वाहनांवरती स्वार होतो आणि ती कामं आटोपतो. वेळ थोडा असतो, कामे बरीच असतात. पायी चालताना ती उरकता येत नाही. जीवन हे दशदिशांनी व्यापलेले आहे. मुलांची शाळा एका टोकाला आहे, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला आहे, मंडई एका बाजूला आहे, तर दवाखाना आणखी दुसऱ्याच बाजूला आहे. मग ही जी चारी बाजूला आहे असणारी जी स्थळे आहेत, त्यांच्यामध्ये जे समन्वय साधणं किंवा त्यांची जी टोकं आहेत ती तुम्ही सांधणार कशी, प्रत्येक आपलं काम होणार कसं, तर त्यासाठी थोडीफार गती आपल्याला घ्यावीच लागते. आणि त्या थोड्याफार गतीला आपण काय म्हणतो, यथाप्रमाण गती असं म्हटलं जातं, ज्यातून तुम्हाला काही त्रास होणार नाही, तुमची कोणती हानी होणार नाही. शेवटी
गती ही घ्यावीच लागते. ती गती यथाप्रमाण गती काय आहे, गरज आहे. पण अप्रमाण, अवास्तव जी आणि अनावश्यक जी गती आहे ती विकृती आहे. पण गरज नसताना तुम्ही त्या गाडीवरचा संयम सोडून भरधाव वेगाने ती गाडी जर चालवत असाल आणि त्यातून अपघात होऊन तुमचं आयुष्यच संपून जात असेल किंवा तुम्हाला अपंगत्व येत असेल, तर ती काय आहे, तुमच्यातली विकृती आहे, असं इथे लेखक म्हणतात. त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल आणि तो आत्मघाती ठरतो. अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसे वेगाने जीवन जगतात. घरोघराने दरडोई वाहन उपलब्ध असते. अमेरिकेमध्ये जीवन गतिमान आहे. त्यांच्याकडे वाहनं सुद्धा उपलब्ध आहेत. त्यांचे रस्ते सुद्धा खूप रुंद आहेत, सरळ आहेत, निर्विघ्न आहेत. 100 मैलाचं अंतर त्यांना पार करून आपली कामं करावं लागत असतात. जी त्यांचे रस्ते असतात ती एकमार्गी असतात. त्यामुळे अपघाताचा धोका तिथे नसतो. घर, कार्यालय, बाजारपेठा यात निदान 100 मैलाचं अंतर असतं. जवळजवळ सहसा काही नसतं. अंतरावरच्या गोष्टीशी जवळीक साधण्यासाठी दूरवर त्यांना जावं लागतं. त्या सगळ्या गोष्टी, ती सर्व कामे तर त्यांना करावीच लागतात. मग त्यांना वेग घ्यावा लागतो. आणि ही दूर दूर सगळी कामं असल्यामुळे माणसांमध्ये त्यांच्या घरच्यांशी किंवा इतर माणसांशी संवाद त्यांचा घडून येत नसल्यामुळे त्यांच्यामध्ये एक मानसिक अस्वस्थता निर्माण होत असते. आणि ती अस्वस्थता त्यांना जाचदायक, असह्य होऊ नये म्हणून ते वेगाचा आश्रय घेतात. कारण वेग घेतला की माणूस थोडासा बेभान होतो, बेहोश होतो आणि एक प्रकारचा आनंद त्याला त्यामध्ये मिळत असतो. आणि जी काही आपली मानसिक अस्वस्थता आहे ती तो विसरून जात असतो. आणि म्हणून अमेरिकेसारख्या देशातली लोक काय करतात, वेगाचा आधार घेत असतात. पण भारतीयांना अमेरिकेचं अनुकरण करण्याची गरज नाही.